प्रेक्षक मित्रांनो, ओम नमः शिवाय. स्वागत आहे तुमचे आपल्या भूमी क्रिएशन चॅनलवर. चला तर आपण आजच्या कहाणीला सुरुवात करूया. सतीशसाठी ती सकाळ एक भयंकर संकट घेऊन आली होती. घरात नेहमीप्रमाणे शांत आणि सुखद वातावरण होते. सतीश आपल्या दुकानावर जाण्यासाठी तयार झाला होता आणि त्याची पत्नी वनिता स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. दोघांनाही याची जाणीव नव्हती की पुढच्या क्षणी दार ठोठावणारे पाहुणे त्यांच्या आयुष्यात असं वादळ घेऊन येणार होते, ज्याची त्यांनी कधी कल्पना देखील केली नव्हती. 35 वर्षाचा सतीश दररोज सकाळी 7 वाजता आपल्या छोट्या किराणा दुकानावर पोचायचा आणि रात्री 9 वाजेपर्यंत मेहनत करून आपल्या कुटुंबासाठी 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था करायचा. दुकानावर जाण्यासाठी सतीशने दरवाजा उघडला आणि बाहेर पाऊल टाकताच समोर एक टॅक्सी येऊन थांबली. त्यातून त्याच्या दोन्ही बहिणी ज्योती आणि काव्या उतरल्या. इतक्या महिन्यानंतर दोघींना एकत्र पाहून सतीशच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंदाची लहर उडाली. त्याच्या चेहऱ्यावर हसू फुललं. तो जवळपास धावत त्यांच्याकडे गेला. अरे ज्योती, काव्या, तुम्ही दोघी एकत्र? अचानक, काहीही न सांगता? त्याच्या आनंदाला पारावार नव्हता. हो भाऊ, तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, मोठी बहीण ज्योती हसत म्हणाली. पण तिच्या हसण्यात ती जुनी उबदारता नव्हती. खूप छान केलं, चला आत या. आज तर माझा दिवसच बनून गेला. सतीशने दोघींच्या पिशव्या उचलल्या आणि त्यांना घरात घेऊन गेला. त्याचा आवाज अंगणात घुमला. वनिता, अगं ए वनिता, बघ कोण आलंय. ज्योती आणि काव्या आल्या आहेत. स्वयंपाकघरातून हात पुसत वनिता बाहेर आली आणि आपल्या नणंदला पाहून तिच्या चेहऱ्यावरही आनंदाची चमक आली. ती पुढे जाऊन दोघींना प्रेमाने भेटली. नमस्कार दीदी, तुम्ही सगळे कसे आहात? घरी सगळे ठीक आहेत ना? आम्ही ठीक आहोत वहिनी, काव्याने थोडक्यात उत्तर दिलं. तिच्या आवाजात औपचारिकता होती. सतीशने दुकानावर जाण्याचा विचार तात्काळ बदलला. मी आज दुपारीच दुकानावर जाईन. इतक्या दिवसांनी माझ्या बहिणी एकत्र आल्या आहेत. वनिता, यांच्यासाठी काही चांगलं खायला बनव, पण त्याआधी चहा कर. मी बाजारातून जिलेबी आणि समोसे घेऊन येतो. अरे दादा, याची काही गरज नाही, ज्योती म्हणाली. पण सतीश कुठे ऐकणार होता? तो आनंदाने गदगद होत घराबाहेर पडला. त्यांची आई शेवंताबाई आपल्या खोलीत झोपलेल्या होत्या. आवाज ऐकून त्या उठून बसल्या. वनिताने त्यांना आधार देऊन व्हीलचेअरवर बसवले आणि बाहेर आणले. आपल्या दोन्ही मुलींना एकत्र पाहून त्यांच्या वृद्ध डोळ्यात नवी चमक आली आणि त्यांनी दोघींना मिठी मारली. अरे, माझ्या मुली आल्या आहेत. चला, इतक्या महिन्यानंतर तुम्हाला तुमच्या आजारी आईची आठवण तरी झाली. नाहीतर तुम्ही दोघी तुमच्या घरात इतक्या गुंगल्या आहात की फोन करायलाही वेळ नाही तुम्हाला. चांगलं केलं आल्यात ते. मी तुम्हाला दोघींना खूप मिस करत होते. वनिताने लगेच पाणी आणलं आणि त्यांच्या आदरातिथ्यात गुंतली. घरात उत्सवासारखं वातावरण निर्माण झालं. सतीश बाजारातून गरमागरम नाश्ता घेऊन आला. सगळे आनंदात बसून गप्पा मारू लागले. तो आपल्या बहिणींसोबत जुन्या आठवणींना उजाळा देऊ लागला. पण त्याला जाणवत होतं की काहीतरी गडबड आहे. दोघी बहिणी हसत नव्हत्या, पण त्यांच्या डोळ्यात एक विचित्र गंभीरता आणि एक न सांगितलेलं ओझं होतं, जे त्याला समजत नव्हतं. त्याने अनेकदा विचार केला की सगळं ठीक आहे का असं विचारावं, पण प्रत्येक वेळी प्रवासाचा थकवा असेल असा विचार करून तो गप्प राहिला. साधारण 1 तासाच्या गप्पांनंतर अचानक एक विचित्र शांतता पसरली. मोठी बहीण ज्योतीने खोल श्वास घेत काव्याकडे पाहिलं आणि मग सतीशच्या डोळ्यात पाहत म्हणाली, दादा, आम्ही आज इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट बोलायला आलो आहोत. तिच्या आवाजातली गंभीरता सतीशच्या हृदयात एक अनामिक थरकाप उडवणारी होती. हो हो, बोल ना ज्योती, काय गोष्ट आहे? सगळं ठीक आहे ना? ज्योतीने आपली छोटी बहीण काव्याकडे पाहिलं, जणू तिची संमती मागत होती, आणि मग म्हणाली, दादा, वडिलांनी बांधलेल्या या घरावर आणि दुकानावर आमचाही हक्क आहे आणि कायदा आम्हाला हा हक्क देतो. आम्हाला आमचा हिस्सा हवा आहे. हे वाक्य घरातल्या शांततेवर एखाद्या बॉम्बसारखं पडलं. एका क्षणासाठी गडद शांतता पसरली. सतीशला वाटले की त्याच्या कानांनी त्याला फसवलं. तो आपल्या बहिणींकडे अविश्वासाने, धक्क्याने पाहत राहिला. काय काय बोलत आहेस तू? त्याचा आवाज थरथरत होता. काव्याने पुढे येत म्हटलं. तिच्या आवाजातही तोच कठोरपणा होता. दादा, आम्ही स्पष्ट बोलत आहोत. 2005च्या हिंदू वारसा कायद्याप्रमाणे मुलींनाही मुलांइतकाच वडिलकीच्या संपत्तीवर हक्क आहे.
आणि हे घर आमच्या वडिलांनी उभं केलं आहे. ज्या दुकानाचे तुम्ही एकटेच मालक बनू शकत नाही, ते दुकानही वडिलांनीच घेतलं होतं. सतीशच्या पायाखालची जमीन सरकली. तो थरथरत म्हणाला, नाही ज्योती, ते दुकान माझ्या मुलांच्या तोंडचा घास आहे. आणि हे घर आमचं निवासस्थान. आम्ही सगळे कुठे जाऊ ते आम्हाला माहीत नाही. आम्हाला फक्त आमचा हिस्सा हवा आहे. ज्योती म्हणाली, गप्प बस ज्योती, एक शब्दही बोलू नकोस. एका दणकट आवाजाने घर हादरलं. हा आवाज त्यांच्या वृद्ध आई शेवंताबाईंचा होता. आपल्या मुलीचं बोलणं ऐकून त्यांच्यात जणू ज्वालामुखी फुटला होता. हिस्सा? कोणता हिस्सा हवा आहे तुम्हाला? तुम्ही विसरल्या का की हे घर आणि दुकान कोणामुळे वाचलं? तुमच्या भावामुळे. ज्योतीने काही बोलण्याचा प्रयत्न केला. आई, तू समजणार नाही. मी समजणार नाही? शेवंताबाईंचा आवाज आणखी तीव्र झाला. माझ्यापेक्षा जास्त कोण समजेल तुम्हाला? तुम्हाला जराही कल्पना आहे का की तुमच्या या भावाने तुमच्यासाठी काय काय सोडलं? जेव्हा तुमच्या वडिलांचं छत्र हरपलं तेव्हा सतीश फक्त 18 वर्षाचा होता. याने आपला अभ्यास सोडला, आपली स्वप्न सोडली, जेणेकरून तुम्ही दोघी शिकू शकाल. याने आपलं तारुण्य या दुकानाच्या गल्ल्यावर घालवलं, जेणेकरून तुमच्या लग्नात काही कमी पडू नये. शेवंताबाईंचा आवाज थरथरत होता. तुमची लग्न याच्याच मेहनतीने झाली आहेत. याने आपल्या कुवतीपेक्षा जास्त खर्च केला आहे. लोकांकडून कर्ज घेतलं, जेणेकरून तुम्ही तुमच्या सासरी मानाने राहू शकता. आणि आज तुम्ही त्याच भावाचं घर आणि दुकानात हिस्सा मागायला आल्या आहात. शेवंताबाई थांबल्या. वनिताने धावत जाऊन त्यांना सावरलं. अंगणात भयंकर शांतता होती. सतीशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आईच्या या भावनिक शब्दांचा मुलींवर काही परिणाम झाला नाही. ज्योतीने निर्लज्जपणे उत्तर दिलं, आई, भाऊने जे केलं ते त्याचं कर्तव्य होतं. प्रत्येक भाऊ आपल्या बहिणींसाठी असंच करतो. आम्ही इथे भीक मागायला आलो नाही. आम्ही आमचा कायदेशीर हक्क मागतोय. हे ऐकून सतीश आतून तुटला. त्याला वाटलं जणू कोणीतरी त्याच्या छातीत खंजीर खुपसला असावा. ज्या बहिणींसाठी त्याने आपल्या असंख्य गरजा मारल्या, ज्यांच्या आनंदासाठी त्याने आपलं तारुण्य दुकानाच्या गल्ल्यावर घालवलं, आज त्याला परका करत होत्या. त्याला बेघर करायला टपलेल्या होत्या. तेवढ्यात ज्योतीचा फोन वाजला. ती उठून अंगणाच्या कोपऱ्यात बोलायला गेली. तिकडे तिचा नवरा होता. हो, सांगितलं आहे. नाही, अजून मानत नाही. तुम्ही काळजी करू नका. आपला हिस्सा मी कोणत्याही किमतीवर सोडणार नाही. ही काय गोष्ट झाली? तो इतक्या मोठ्या घरात आणि चालत्या दुकानात बसून मजा करतोय आणि आम्ही इथे घुटमळत आहोत. ती परत येऊन बसली. जणू काही झालंच नाही. तिच्या चेहऱ्यावर कठोरतेपलीकडे काही भाव नव्हता. शेवंताबाईंनी पुन्हा प्रयत्न केला. बघ बाळा, तुमच्या भावाने तुमच्यासाठी काय काय केलं नाही. तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी उभा राहिला. तुमच्या वडिलांच्या जाण्यानंतर याने एकट्याने हे घर सांभाळलं. माझी काळजी घेतली. माझ्या आजारावर इतका खर्च होतोय. तुमची वहिनी ही माझी पूर्ण काळजी घेते. तुम्हाला याचा आनंद व्हायला हवा होता की तुमचं माहेर चांगलं आहे. उलट तुम्ही त्याच्याकडून संपत्तीचा वाटा मागत आहात. जरा तरी लाज वाटली पाहिजे तुम्हाला. पण दोघी बहिणींनी काहीही ऐकलं नाही. त्या जणू आपलं विवेक आणि सारी लाज घरी विसरून आल्या होत्या. दादा, भावनिक होऊन काही होणार नाही. आम्हाला पैशांची गरज आहे. आमची ही मुलं आहेत. त्यांचंही भविष्य आहे. तुम्ही हे घर आणि दुकान विकून टाका. जे काही पैसे मिळतील ते आपण तिघे समान वाटून घेऊ. ज्योती म्हणाली, विकून टाकू? सतीशने अविश्वासाने विचारलं. माझ्या वडिलांची निशाणी विकून टाकू? माझ्या आईला, माझ्या बायकोला, मुलांना बेघर करू? जर विकायचं नसेल तर आमच्या हिश्श्या एवढे पैसे दे. काव्याने म्हटलं, आमच्याकडे जास्त वेळ नाही. जर एका आठवड्यात तुम्ही निर्णय घेतला नाही तर आम्हाला नाईलाजाने कोर्टात जावं लागेल. हे शब्द ऐकून सतीशच्या कानात सनसनाटी झाली. त्याचं स्वतःचं रक्ताचं नातं, त्याच्या सख्ख्या बहिणी त्याला कोर्टात खेचणार होत्या. त्या अंगणात जिथे काही वेळापूर्वी तो आपल्या बहिणींच्या येण्याच्या आनंदात नाचत होता, आता तो आपलं कुटुंब तुटताना पाहत होता. दोन्ही बहिणी आपलं बोलून निघून गेल्या. सतीश तिथेच जमिनीवर बसला. शेवंताबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या बडबडल्या, हे देवा, हे काय झालं? मला माहीत नव्हतं. मी मुलींना नाही, नागिनीला जन्म दिला आहे, ज्या पुढे जाऊन आपल्या भावाला डसणार आहेत. काही दिवस कसेबसे निघून गेले. घरात एक विचित्र शांतता पसरली. कोणी कुणाशी बोलत नव्हतं. सतीश दुकानावर जायचा, पण त्याचं शरीर तिथे आणि आत्मा घरी असायचा. त्याच्या बहिणींचे शब्द त्याला बाणासारखे टोचत होते.
एका आठवड्यानंतर दुपारी शांतता भेदत एक आवाज आला, सतीश सर, तुमचं पत्र आलं आहे. हा पोस्टमन होता, पण त्याच्या हातातलं सरकारी लिफाफा पत्र नव्हतं, तर विनाशाचं पत्र होतं. थरथर त्या हातांनी सागरने ते उघडलं. आत कोर्टाची मुद्रांकित कागदपत्र होती. त्याच्या डोळ्यांनी जे वाचलं त्यावर त्याच्या मेंदूला विश्वास बसला नाही. त्याच्या सख्ख्या बहिणींनी त्याच्या विरुद्ध संपत्तीच्या हिश्श्यासाठी खटला दाखल केला होता. ते कागदाचे तुकडे सतीशच्या हातातून निसटून हवेत तरंगत जमिनीवर पडले. सतीशही त्याच्या मागे निर्जीवपणे अंगणातल्या खुर्चीवर कोसळला. एका क्षणात त्याच्या डोळ्यांसमोर सर्व काही फिरू लागलं. त्याला त्याच्या वडिलांचा चेहरा आठवला, जो नेहमी म्हणायचा, माझ्या मुली माझा अभिमान आहेत, बघा त्या माझं नाव नक्कीच उज्ज्वल करतील. तेवढ्यात त्याला एक धुसर आठवण जागी झाली. अनेक वर्षापूर्वीचा तो दिवस, जेव्हा त्याची मोठी बहीण ज्योती कॉलेजमधून परतताना एका भयंकर अपघाताला बळी पडली होती. ती रक्ताने माखलेली. बातमी मिळताच सतीशने दुकानाचा शटर बंद करून वेड्याप्रमाणे धाव घेतली. डॉक्टर म्हणाले, तात्काळ ओ पॉझिटिव्ह रक्त हवं, नाहीतर आम्ही तिला वाचवू शकणार नाही. ओ पॉझिटिव्ह, एक दुर्मिळ रक्तगट, जो सतीशचाही होता. रुग्णालयात पोहोचताच त्याने एक क्षणही विचार केला नव्हता. काही वेळातच त्याचं रक्त त्याच्या रगातून निघून आपल्या बहिणीच्या धमन्यांमध्ये जात होतं. तिला नवं आयुष्य देत होतं. जोपर्यंत ज्योतीला शुद्ध आली नाही तोपर्यंत तो तिच्या बेडजवळ बसून होता. आज तीच बहीण, तिच्या रगात त्याचं दिलेलं रक्त धावत होतं. त्याचं रक्त शोषण्यावर उतरली होती. फक्त या दगडविटांच्या आणि कागदाच्या तुकड्यांसाठी, याच दिवसासाठी का मी माझ्या बहिणीचे प्राण वाचवले होते, असा विचार करताच सतीशच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. तो जमिनीवर बसून हुंदके देऊ लागला. त्याच्या हुंदक्यांचा आवाज ऐकून शेवंताबाई बाहेर आल्या. कोर्टाच्या नोटिसाबद्दल ऐकताच त्या छातीत ठोकत रडू लागल्या. हे देवा, हे काय दिवस दाखवले. जी मुलगी मांडीवर वाढवली ती आज माझ्या मुलाची शत्रू झाली. यापेक्षा तू मला उचलून घेतलं असतंच तर बरं झालं असतं. घरात हाहाकार माजला. सतीशला वाटलं तो पूर्णपणे तुटला आहे, एकटा पडला आहे. तेवढ्यात वनिताने पुढे येत त्याच्या खांद्यावर हात ठेवला. सतीशने तिच्याकडे पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर एक विचित्र धैर्य होतं. तिने सतीशचा हात घट्ट धरला आणि म्हणाली, तुम्ही घाबरू नका, तुम्ही एकटे नाही, मी तुमच्या सोबत आहे. आपण सगळे मिळून या वादळाचा सामना करू. तिने जमिनीवर पडलेली ती कागदपत्र उचलली. सतीशच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, त्यांनी कायद्याचा मार्ग निवडला आहे, तर आपणही कायद्याचाच मार्गाने लढू. देवापेक्षा मोठा कोणता न्यायाधीश आहे? त्यांनी आपल्यावर अन्याय केला आहे, न्याय होणारच. वनिताच्या या शब्दांनी सतीशला थोडी हिंमत मिळाली, पण त्याचं हृदय तुटलं होतं. ज्या दिवसाची भीती सतीशच्या मनात गेल्या आठवड्यापासून होती, तो दिवस आज आला होता. सतीश कोर्टाच्या कटघऱ्यात गुन्हेगारासारखा उभा होता. हो, एक गुन्हेगार, ज्याचा गुन्हा हा होता की त्याने आपल्या बहिणींवर अफाट प्रेम केलं. त्याचा गुन्हा हा होता की त्याने आपले सर्वस्व त्यांच्या आनंदासाठी लुटलं. आणि त्याच्या समोरच्या कटघऱ्यात उभ्या होत्या त्या दोघंही बहिणी, ज्योती आणि काव्या. त्यांच्या चेहऱ्यावर ना कसलीही चिंता ना कसलाही पश्चाताप. त्यांच्या डोळ्यात फक्त एक हट्ट होता, आपला हक्क मिळवायचा. सतीशने त्यांना पाहिलं तेव्हा तो स्वतःलाच प्रश्न विचारू लागला, ह्या त्या माझ्या बहिणी आहेत का, ज्यांना मी बोट धरून मेळायला घेऊन जायचो? ह्या त्या बहिणी आहेत का, ज्या लहानपणी मला दादा दादा म्हणत माझ्या मागे धावायच्या? कोर्टाची कार्यवाही सुरू झाली. दोन्ही पक्षांचे वकील आपापली बाजू मांडू लागले, युक्तिवाद करत होते. तेवढ्यात अनुभवी आणि समजूतदार जज साहेबांनी सतीशवर नजर टाकली आणि विचारलं, मिस्टर सतीश, जेव्हा कायद्याने मुलींना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत समान हक्क दिला आहे, तेव्हा तुम्ही त्यांना त्यांचा हक्क देण्यास नकार का देत आहात? हे ऐकून सतीशचे डोळे भरून आले. त्याने स्वतःला सावरलं आणि म्हणाला, जज साहेब, मी माझ्या बहिणींना त्यांचा हक्क देण्यास नकार देत नाही. त्याने खोल श्वास घेतला, जणू आतलं दुःख बाहेर काढलं होतं आणि म्हणाला, पण माझ्या बहिणी त्या दुकानात हिस्सा मागत आहे, ज्यामुळे मी माझ्या कुटुंबासाठी 2 वेळचं जेवण कमवतो. त्या घरात हिस्सा मागत आहेत, जे माझ्या वृद्ध आणि आजारी आईचं आणि माझ्या मुलांचं एकमेव निवासस्थान आहे. जर हे सगळं वाटून दिलं तर आम्ही कुठे जायचं जज साहेब? त्याच्या डोळ्यातून आता अश्रू वाहत होते, पण त्याने बोलणं सुरू ठेवलं, माय लॉर्ड, मी फक्त 16 वर्षाचा होतो जेव्हा माझ्या वडिलांची तब्येत खराब झाली. दुकानावर जाऊ शकत नव्हते. त्या कच्च्या वयात जेव्हा माझ्या वयाचे
जेव्हा माझ्या वयाचे मुलं खेळत, अभ्यास करत आपलं भविष्य घडवत होते, तेव्हा मी दुकानाच्या गल्ल्यावर बसायचो. मी माझ्या वडिलांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली. रात्रंरात्र जागून आणि घराची जबाबदारी सांभाळली. सतीशने आपल्या बहिणींकडे पाहिलं आणि म्हणाला, मी माझा अभ्यास अर्धवट सोडला जेणेकरून माझ्या बहिणी शिकू शकतील. मी 12वीही पास करू शकलो नाही, पण माझ्या दोन्ही बहिणींना कॉलेजात उच्च शिक्षण मिळावं म्हणून मी प्रयत्न केले, जेणेकरून त्यांना कशाचीही कमतरता भासू नये. वडिलांच्या मृत्यूनंतर मी पूर्ण प्रयत्न केला की घरातल्या कोणालाही त्यांच्या कमतरतेची जाणीव होऊ नये. मी त्यांच्या लग्नावर माझ्या कुवतीपेक्षा जास्त खर्च केला. लोकांकडून व्याजावर पैसे उचलले, पण त्यांच्या लग्नात काही कमी पडू दिलं नाही. आज मी एक छोटंसं दुकान चालवतो. या दोघी आपल्या घरात सुखासमाधानाचं आयुष्य जगत आहेत. पण जज साहेब, आत्तापर्यंत मी माझ्या सुखांचा त्याग केला. आता माझ्या कुटुंबालाही सगळ्या सुखांपासून वंचित ठेवू का? तेवढ्यात विरोधी वकील, एक तीक्ष्ण आणि कठोर दिसणारा माणूस, खुर्चीवरून उसळला. त्याने उपहासाने म्हटलं, ऑब्जेक्शन माय लॉर्ड. यात सांगण्यासारखं काय आहे? यांनी जे केलं ते प्रत्येक मुलगा आणि भाऊ आपल्या कुटुंबासाठी करतोच. यांनी काही मोठा तीर मारला नाही. हे ऐकून सतीशचा वकील तात्काळ उभा राहिला. आय ऑब्जेक्शन. माझे विद्वान मित्र कदाचित विसरत आहेत की कर्तव्य दोन्ही बाजूंनी असतं. माझ्या मुवक्किलाने आपल्या मोठ्या बहिणीच्या ज्योतीच्या लग्नात 10 वर्षापूर्वी 10 लाख रुपये आणि छोट्या बहिणीच्या काव्याच्या लग्नात 7 वर्षापूर्वी 14 लाख रुपये खर्च केले. ही रक्कम कोणत्याही सामान्य माणसासाठी छोटी नाही, विशेषतः ज्याची कमाई मर्यादित आहे. इतकंच नाही तर त्यांच्या लग्नानंतरही प्रत्येक सणाला आनंदात दुःखात हा माणूस आपल्या जबाबदाऱ्यांपासून मागे हटला नाही. जज साहेबांनी यावर सहमतीने मान हलवली. सतीशच्या वकिलाने पुढे म्हटलं, माय लॉर्ड, माझ्या मुवक्किलाचं कुटुंब आजही साधारण आयुष्य जगत आहे. आजही त्यांची मुले सरकारी शाळेत शिकतात, तर ह्या दोन्ही बहिणी पुण्यातल्या पॉश वस्तीत राहतात. पण या सगळ्या गोष्टींचा ज्योती आणि काव्यावर काही परिणाम झाला नाही. ज्योतीने पुन्हा त्या निर्लज्ज आणि थंडपणे म्हटलं, जज साहेब, या भावनिक गोष्टींनी काही होत नाही. आम्ही फक्त ते मागतोय जे कायदा आम्हाला देतं. तुम्ही आम्हाला आमच्या हक्कापासून वंचित ठेवू शकत नाही. हे ऐकून सतीशच्या संयमाचा बाण तुटला. त्याच्या डोळ्यातून आता अश्रू नव्हते, तर एक वादळ वाहत होतं. त्याने कटघऱ्याला धरून जोरात हलवलं आणि जवळपास ओरडतच म्हणाला, जज साहेब, जेव्हा माझ्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याचा व्यवसाय बुडाला आणि त्यांच्यावर लाखोंचं कर्ज झालं, तेव्हा त्यांनी मदतीसाठी कोणाला हाक मारली होती? मला. तेव्हा मी या घरावर, ज्याला ती आज हडप करायला निघाली आहे, बँकेकडून कर्ज घेऊन त्यांची मदत केली. त्या कर्जाच्या हप्त्यांचा मी आजही भरणा करतोय. 2 महिन्यांचे हप्ते अजून बाकी आहेत. त्याने आपली थरथरती बोटं काव्याकडे दाखवत म्हटलं, आणि तू काव्या, जेव्हा तुझा मुलगा गंभीर आजारी पडला आणि डॉक्टरांनी सांगितलं की तात्काळ ऑपरेशन न झाल्यास तो वाचणार नाही, तेव्हा तुला लाखोंची गरज होती. तेव्हा तू कोणाच्या दारावर येऊन ठोठावलं होतंस ग? सतीशचा आवाज आता लडखडत होता. माझी बायको वनिता, हिने एक क्षणही विचार न करता तिचे लग्नातले सगळे दागिने, जे तिच्या आईने तिला दिले होते, माझ्या समोर आणून ठेवले. ती म्हणाली होती, मुलाचे प्राण वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे. मी त्या दागिन्यांना गहाण ठेवून तुझी मदत केली. जज साहेब, ते दागिने मी आजपर्यंत सोडवू शकलो नाही. आजही ते सोनाराच्या दुकानात पडले आहेत. माझ्या बायकोच्या हातात दागिन्यांच्या नावावर काचेच्या बांगड्या आहेत आणि माझ्या या दोन्ही बहिणींच्या हातात सोन्याचे कंगन. कोर्टात उपस्थित प्रत्येकाला सतीशच्या बोलण्यातली सत्यता दिसली. आतून तुटलेला सतीश गुडघ्यांवर बसला आणि फुटफुटून रडू लागला. त्याचं सगळं शरीर थरथरत होतं. समोरच्या खुर्चीवर बसलेली वनिता आपल्या साडीच्या पदराने चेहरा झाकून रडू लागली. कोर्टात एक अशी शांतता पसरली जी शब्दात व्यक्त करता येणार नाही. उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. जज साहेबांनी आपला चष्मा काढला, डोळे पुसले. मग त्यांनी गंभीरपणे ज्योती आणि काव्याकडे पाहिलं आणि विचारलं, हे खरं आहे का? तुमच्या भावाने तुमच्या नवऱ्याचा व्यवसाय वाचवण्यासाठी या घरावर कर्ज घेतलं होतं का? त्याच्या बायकोने तुमच्या मुलाचा प्राण वाचवण्यासाठी आपले दागिने गहाण ठेवले होते का? दोघी बहिणींच्या नजरा लाजेने खाली गेल्या. त्यांचे चेहरे पांढरे पडले. त्या काही बोलू शकल्या नाही. काव्याने फक्त हलकेच होकारार्थी मान हलवली. जज साहेबांनी हे नोंदवले. मग दोन्ही वकील पुन्हा भांडू लागले आणि जज साहेबांनी त्या वकिलाची कार्यवाही तिथेच स्थगित केली आणि पुढची तारीख दिली. जेव्हा सतीश कोर्टातून घरी परतला,
तेव्हा त्याची आई शेवंता दारातच त्याची वाट पाहत होती. त्याचा उतरलेला निर्जीव चेहरा पाहून त्यांना सगळं समजलं. सतीशने कोणाकडेही पाहिलं नाही. तो जणू जिवंत प्रेतासारखा आपल्या खोलीत गेला आणि दार आतून बंद करून घेतलं. थोड्या वेळाने खोलीतून हुंदक्यांचा आवाज येऊ लागला, जो हळूहळू रुदनात बदलला. तो बेडवर तोंड खाली घालून रडत होता. त्याचा सगळा संयम, धैर्य, दुःख अश्रूंच्या मार्गाने बाहेर पडत होतं. त्याला त्याच्या बहिणींचे दगडासारखे चेहरे आठवत होते. विरोधी वकिलाचा उपहास आठवत होता. तो पूर्णपणे असहाय्य झाला होता. दाराबाहेर उभ्या असलेल्या वनिता आणि शेवंताचा जीव टांगणीला लागला होता. त्यांनी आजपर्यंत सतीशला इतके तुटताना कधीच पाहिलं नव्हतं. हा तो माणूस होता जो संपूर्ण कुटुंबासाठी डोंगरासारखा उभा राहायचा आणि आज तो डोंगर वाळूसारखा कोसळत होता. 8 वर्षाचा मनीष आणि 6 वर्षाची सिया, जे शाळेतून येऊन आपल्या पप्पांची वाट पाहत होते, खोलीच्या दारापाशी आले. त्यांनी खिडकीतून आपल्या पप्पांना रडताना पाहिलं. तेव्हा त्यांच्या छोट्या विश्वात जणू भूकंप आला. ते आपल्या पप्पांना देव मानायचे, एक सुपर हिरो जो कधी कमजोर होऊ शकत नाही. त्यांना रडताना पाहून दोघांचेही डोळे भरून आले. त्यांनी दरवाजा ठोठावला. पप्पा, कृपया दरवाजा उघडा. थोड्या वेळाने सतीशने दरवाजा उघडला. दोन्ही एकमेकांचे हात धरून आत गेले. त्यांच्या लहानशा हातात त्यांच्या मातीचा गल्ला होता, लाल रंगाचा, ज्यात त्यांनी गेल्या 1 वर्षापासून टॉफी, चॉकलेट आणि खेळण्यांसाठी मिळालेल्या खर्चाचे पैसे जमा केले होते. कुठल्या तरी मेळ्याला जाण्यासाठी मोठं खेळणं घेण्यासाठी. मनीषने आपल्या पप्पांजवळ जाऊन त्यांचा हात स्पर्श केला आणि निरागस चेहऱ्याने विचारलं, पप्पा, तुम्ही रडत का आहात? सतीशने आपले अश्रू पुसले आणि आपल्या मुलांकडे पाहिलं. त्यांच्या निरागस डोळ्यात आपल्यासाठी चिंता पाहून त्याचे हृदय आणखी फाटलं. तो काही बोलू शकला नाही, फक्त त्यांच्याकडे पाहत राहिला. तेवढ्याच सियाने आपल्या बोबड्या आवाजात म्हटलं, पप्पा, त्या दोन्ही आत्या पैशांसाठी तुम्हाला त्रास देत आहेत ना? मी तुम्हाला आणि मम्मीला बोलताना ऐकलं होतं. सतीश गप्प झाला. या प्रश्नाचं तो काय उत्तर देणार होता? तेवढ्यात मनीषने आपली आणि सियाचे गल्ला पुढे करत म्हटलं, पप्पा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आमचे हे दोन्ही गल्ले घ्या. यात खूप पैसे आहेत. तुम्ही हे सगळे पैसे आत्यांना द्या आणि त्यांना सांगा की तुम्हाला आणखी त्रास देऊ नये. पण तुम्ही कृपया रडू नका. तुम्ही रडता तेव्हा आम्हाला बरं वाटत नाही. मुलांच्या तोंडून हे ऐकून सतीशचे हृदय जणू छातीतून बाहेर आलं. एकीकडे त्याच्या सख्ख्या बहिणी होत्या, ज्यांना लाखो रुपये दिल्यानंतरही त्यांचा लोभ संपत नव्हता, आणि दुसरीकडे त्याची ही निरागस मुलं होती, जी आपल्या पप्पांच्या एका स्मितासाठी आपली छोटीशी जमापुंजी, आपल्या प्राणापेक्षा प्रिय गल्ला एका क्षणात द्यायला तयार झाले होते. त्याने दोन्ही मुलांना खेचून आपल्या छातीशी कवटाळला आणि रडू लागला. तो त्यांच्या डोक्यावर चुंबन घेत होता, त्यांना घट्ट मिठी मारत होता, जणू त्या निरागस मुलांकडून आपली हरवलेली हिंमत परत मिळवायचा प्रयत्न करत होता. दारात उभी असलेली वनिता आपल्या पतीच्या दुःखावर रडत होती. सतीश आपल्या नशिबावर रडत होता. आई आपल्या कुशीवर रडत होती. आणि ती 2 निरागस मुलं फक्त यासाठी रडत होती कारण त्यांचा सुपर हिरो, त्यांचे पप्पा रडत होते. कोर्टाची पुढची तारीख आली. वकिलांमध्ये पुन्हा तीव्र वादविवाद सुरू झाला. सतीशचा वकील त्याच्या मजबुरी आणि त्यागाच्या युक्त्या मांडत होता, तर विरोधी वकिलाचा आवाज कोर्टात घुमला, ऑब्जेक्शन माय लॉर्ड. हे कोर्ट आहे, कोणत्या लेडी शॉपचा ड्रामा नाही. वाद चरमसीमेवर होता. वातावरणात तणाव होता. जज साहेब, कायदा आणि माणुसकी यांच्यातलं अंतर त्यांना स्पष्ट दिसत होतं. तेवढ्यात कोर्टाचा दरवाजा खरकन उघडला. सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं. एका व्हीलचेअरवर एक कमजोर व दृढ निश्चयी वृद्ध स्त्री आत येत होती. त्या होत्या शांताबाई. त्यांच्या मागे त्यांची सून वनिता उभी होती, जिच्या चेहऱ्यावर चिंता आणि धैर्य याचं मिश्रण होतं. शांताबाईंच्या प्रवेशाने कोर्टात शांतता पसरली. विरोधी वकिलाने त्यांना पाहताच संधी साधली. तो आपल्या जागेवरून उभा राहिला आणि उपहासाने हसत म्हणाला, हे बघा जज साहेब, नवीन खेळ. जेव्हा भावनिक कथांनी काम झालं नाही, तेव्हा आता आपल्या आजारी आईलाच कोर्टात आणलं. भावनिक ब्लॅकमेलिंगचा आणखी एक प्रयत्न. हे ऐकून शांताबाई, ज्या आत्तापर्यंत काही बोलत नव्हत्या, त्यांनी आपली नजर उचलली. त्यांनी व्हीलचेअरवरूनच आपल्या थरथरत्या पण मजबूत आवाजात म्हटलं, नाही वकील साहेब, मी इथे माझ्या मुलाची वकिली करण्यासाठी किंवा कोणाला भावनिक ब्लॅकमेल करण्यासाठी आले नाही.
मी इथे कोर्टासमोर पूर्ण सत्य मांडण्यासाठी आले आहे आणि सत्य हे आहे की माझा मुलगा एक अत्यंत प्रामाणिक आणि चांगला माणूस आहे, जो कोणाचाही हक्क मारण्याचा विचारही करू शकत नाही. त्यांनी आपल्या मुलींकडे पाहिलं आणि म्हणाल्या, सत्य हे आहे की याने लग्नानंतरही प्रत्येक पावलावर आपल्या या बहिणींची मदत केली, पण जेव्हा याला मदतीची गरज पडली तेव्हा कोणी पुढे आलं नाही. माझ्या आजारावर सतीशने आत्तापर्यंत लाखो रुपये खर्च केले. त्याच्याकडे पैसे नव्हते, तरीही त्याने कर्ज घेऊन माझ्यावर उपचार केले. माझ्या या लाडक्या मुली, ज्यांना आज संपत्तीत हिस्सा हवाय, त्या एकदाही विचारायला आल्या नाहीत की आई तू जिवंत आहेस की मेली. त्यांच्या आवाजात दुःख आणि राग दोन्ही होते. जर माझ्या मुलींना माझ्या पतीच्या संपत्तीत हिस्सा हवाय तर त्यांना आधी त्या कर्जाचा हिस्सा द्यावा लागेल, जो माझ्या मुलावर आहे, जो या घरावर त्यांची गृहस्थी वाचवण्यासाठी घेतलं गेलं आहे. त्या माझ्या आजारावर झालेल्या खर्चात हिस्सा देतील का? शेवंताबाई आता जज साहेबांकडे वळल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाजात अगदी पौलादासारखी मजबूती. जज साहेब, तुम्ही कायद्याचे रक्षक आहात. तुम्हीच सांगा, हक्क फक्त एकतर्फी असतो का? जेव्हा जबाबदाऱ्यांचा वेळ होता तेव्हा भाऊ आहे, त्यांचं कर्तव्य आहे असं म्हणून हात चटकले, आणि आज संपत्तीची गोष्ट आली तेव्हा कायदा आठवला. जर कर्तव्य फक्त मुलाचं आहे तर हक्कही फक्त मुलाचाच असायला हवा. कोर्टात एक अशी शांतता पसरली जी वादळ येण्यापूर्वीची असते. विरोधी वकिलाकडे कोणतंही उत्तर नव्हतं. जज साहेबांनी तीक्ष्ण नजरेने दोन्ही बहिणींकडे पाहिलं आणि त्यांना फटकारलं. तुम्हा दोघींना लाज वाटायला हवी. तुम्हाला तुमचा हक्क आठवला, पण तुमचं कर्तव्य विसरल्या. तुमच्या आईवडिलांप्रती, तुमच्या भावाप्रती तुमचंही काही कर्तव्य होतं. जेव्हा जबाबदाऱ्यांचा वेळ होता तेव्हा तुम्ही कुठे होत्या? आणि जेव्हा संपत्तीची गोष्ट आली तेव्हा हिस्सा मागायला आल्या? सतीशसारख्या भावावर बहिणी जीव टाकतात आणि तुम्ही त्याचा जीव घ्यायला निघाल्या आहात. दोघी बहिणी मान खाली घालून उभ्या होत्या, पण त्यांच्या वकिलाने हार मानली नाही आणि काही कायदेशीर मुद्दे काढून वाद सुरू ठेवला. त्या दिवशी कोर्ट पुन्हा स्थगित झालं. 1 आठवड्यानंतर रक्षाबंधनाचा सण आला. हा असा सण आहे जो भाऊ बहीण यांच्या पवित्र नात्यांची सर्वात मोठी खूण आहे. पण सतीशच्या घरी आज कोणताही सण नव्हता. सकाळपासून घरात एक विचित्र, हृदयाला टोचणारी शांतता. सतीश आणि वनिताची दोन्ही मुलं नवीन कपडे घालून तयार होती. सियाने मोठ्या आनंदाने आपल्या भावाच्या मनीषच्या मनगटावर छोटीशी राखी बांधली. मनीषनेही आपल्या बहिणीला भेटवस्तू दिली आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून तिचं रक्षण करण्याचं वचन दिलं. घरात फक्त हा एक क्षण होता ज्यात थोडंसं जीवन दिसलं, पण सतीशचं मनगट आज रिकामं होतं. घरात बसलेला तो सुन्न डोळ्यांनी दाराकडे पाहत होता. दरवर्षी यावेळी त्याच्या दोन्ही बहिणी ज्योती आणि काव्या घरी यायच्या. जर येऊ शकल्या नाहीत तर त्यांनी पाठवलेली राखीचं लिफाफं तरी यायचं. पण आज ना कोणती बहीण आली ना राखी पाठवली गेली. आज पहिल्यांदा त्याचं मनगट राखीच्या धाग्यासाठी तडफडत होतं. वनिता त्याच्या जवळ आली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत आशेने म्हणाली, एक गोष्ट करा ना. जर तुमच्या बहिणी आल्या नाहीत तर काय झालं? मोठे तर तुम्ही आहात. तुम्हीच त्यांच्या घरी जा राखी बांधायला. थोडी मिठाई घेऊन जा. कदाचित या पवित्र सणाच्या दिवशी त्यांचं मन वितळेल. कदाचित त्या आपली चूक मान्य करतील. वनिताच्या डोळ्यात एक आशा होती की कदाचित सगळं पुन्हा पूर्ववत होईल. सतीशने आपल्या ओल्या डोळ्यांनी वनिताकडे पाहिलं. चेहऱ्यावर दुखरी हास्य घेऊन तो म्हणाला, नाही वनिता, आता नाही. आता या सगळ्या गोष्टींचा काही अर्थ उरला नाही. त्याने आपलं रिकामं मनगट पाहिलं आणि म्हणाला, आपल्या सगळ्यात आता भाऊ बहीण नातं कुठे राहिलंय? सगळं प्रेम, सगळं नातं त्या कोर्टाच्या कटघऱ्यातच नष्ट झालं. आता त्या माझ्या बहिणी राहिल्या नाहीत वनिता. आता त्या फक्त फरियादी आहेत आणि मी प्रतिवादी. आपल्यात जे अंतर आलं आहे ते राखीचे धागेही आता भरू शकत नाही. हे ऐकताच जवळच्या खोलीत झोपलेल्या शेवंताबाईंचे काळीज फाटलं. आज निकालाचा दिवस होता. तो दिवस ज्याची सतीश महिन्यांपासून वाट पाहत होता किंवा कदाचित घाबरत होता. सकाळची वेळ होती. सतीश आपल्या खोलीत खिडकीजवळ उभा राहिला. बाहेर पाहत होता, पण त्याच्या डोळ्यांना काहीच दिसत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती, जी वादळानंतर येते जेव्हा सगळं नष्ट झालेलं असतं. वनिता त्याच्याजवळ आली आणि हळूच म्हणाली, तयार व्हा, कोर्टासाठी निघायचं आहे. सतीशने वळून न पाहता खिडकीबाहेर पाहतच म्हटलं, वनिता मी थकलो ग, मी हारलो. वनिता चमकली. तुम्ही काय बोलत आहात? सतीश वळला.
त्याचे डोळे विझले होते. मी आज कोर्टात जाऊन जज साहेबांना सांगणार आहे, मला हा खटला लढायचा नाही. मी माझ्या बहिणींना त्यांचा समान हिस्सा देईन. घर विकेन, दुकान विकेन आणि जे काही पैसे येतील ते तिन्ही हिस्से करेन. काय? वनिताच्या पायाखालची जमीन सरकली. पण मग आपण कुठे जायचं? आपल्या मुलांचं काय होईल? सतीशच्या डोळ्यातून एक अश्रू टपकला. जाऊ कुठेतरी, भाड्याच्या घरात राहू, काही छोट्या कामधंदा करू. पण आता हे सगळं, हे कोर्ट, हे वकील, हा खटला माझ्याकडून नाही सहन होत ग. मी माझ्या बहिणींना माझा शत्रू बनताना रोज नाही पाहू शकत. मी माझ्या आईला रोज रडताना नाही पाहू शकत. त्याने आपला चेहरा हातांनी झाकला. मी थकलो वनिता, मी हार मानतो. वनिताचं हृदय तुटलं, पण तिने आपल्या पतीचा हात धरला. ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करा. मी तुमच्यासोबत आहे, नेहमी राहीन. 2 तासानंतर सतीश कोर्टाच्या कटघऱ्यात उभा होता. त्याचा चेहरा शांत. कोर्टाची कार्यवाही सुरू झाली. दोन्ही वकिलांनी आपापली बाजू मांडली. तेवढ्यात जज साहेबांनी सतीशला थेट प्रश्न विचारला. मिस्टर सतीश, या प्रकरणात तुम्ही काय म्हणाल? कोर्टात शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा सतीशवर होत्या. सतीशने बोलायला सुरुवात केली. त्याच्या आवाजात आता एक विचित्र संयम होता. जज साहेब, मी आता हा खटला लढणार नाही. हे ऐकताच संपूर्ण कोर्टरूम हादरलं. दर्शकांमध्ये बसलेल्या वनिताने आपल्या साडीच्या पदराने तोंड झाकलं. व्हीलचेअरवर बसलेल्या शेवंताबाईंचा जीव धडधडला. विरोधी वकिलाच्या चेहऱ्यावर विजयाचं हसू आलं. ज्योती आणि काव्याने एकमेकींकडे पाहिलं. जणू त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांनी बरोबर ऐकलं. मग ज्योती हळूच म्हणाली, आता आला ना, उठ डोंगराखाली. सतीशने पुढे म्हटलं, जज साहेब, मी माझ्या बहिणींना त्यांचा समान हिस्सा द्यायला तयार आहे. मी घर आणि दुकान विकेन. जे काही पैसे येतील ते आम्ही तिघे समान वाटून घेऊ. मला फक्त हे सगळं संपवायचं आहे. जज साहेब जे आत्तापर्यंत शांतपणे ऐकत होते त्यांनी आपला चष्मा काढला. सतीशकडे बारकाईनं पाहिलं. त्यांच्या अनुभवी डोळ्यांनी सतीशची तुटलेली आत्मा वाचली. काही क्षणांच्या शांततेनंतर जज साहेब म्हणाले, मिस्टर सतीश, तुम्ही खरंच हा निर्णय स्वइच्छेने घेत आहात की तुम्ही थकला आहात आणि हार मानत आहात? सतीशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो काही बोलू शकला नाही, फक्त डोकं खाली घातलं. जज साहेबांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, मी समजू शकतो मिस्टर सतीश. मी गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणाला पाहिलं आहे. प्रत्येक सुनावणीत तुमच्या डोळ्यात दुःख पाहिलं आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. त्यांनी आपला आवाज उंचावला आणि संपूर्ण कोर्टरूम उद्देशून म्हणाले, मी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल अभ्यास केला. मी सगळे तथ्य पाहिले, सगळे पुरावे पाहिले आणि माझ्या दृष्टिकोनातून तुमच्या बहिणींचा या संपत्तीवर कोणताही नैतिक हक्क नाही. हे ऐकताच कोर्टात खळबळ माजली. विरोधी वकील तात्काळ उभा राहिला. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. मिस्टर सतीश स्वतः हिस्सा द्यायला तयार आहेत आणि कायद्याच्या दृष्टिकोनातूनही. वकिलाचं बोलणं तोडत जज साहेबांचा आवाज गरजला, मी कायदा तुमच्यापेक्षा जास्त जाणतो. हो, कायदा मुलींना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत हक्क देतो. पण कायदा हेही सांगत नाही का की जो माणूस आपल्या कर्तव्यापासून पाठ फिरवतो त्याला हक्क मिळवण्याचा अधिकार नाही. त्यांनी पुढे म्हटलं, या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या बहिणींवर लुटलं. आपला अभ्यास सोडला, आपली स्वप्न सोडली, आपलं भविष्य सोडलं, जेणेकरून त्याच्या बहिणी शिकू शकतील, पुढे जाऊ शकतील. याने त्यांच्या लग्नात लाखो रुपये खर्च केले, त्यांच्या संकटात त्यांची मदत केली आणि आज त्या बहिणी आपल्या भावाला उद्ध्वस्त करण्यावर टपल्या आहेत. जज साहेबांच्या आवाजात आता राग स्पष्ट दिसत होता. पण त्यांनी थांबून सतीशकडे पाहिलं. मी हेही पाहत आहे की हा माणूस तुटला आहे आणि जर मी आज याला त्याच्या इच्छेविरुद्ध विजय दिला तर कदाचित हा कधीही सुखी होणार नाही. जज साहेबांनी एक क्षण विचार केला. मग त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र चमक आली. मिस्टर सतीश आपल्या बहिणींना समान हिस्सा देऊ इच्छितात तर कोर्ट याला मान्यता देतं, पण एका अटीवर. जज साहेबांच्या तोंडून एक शब्द निघताच कोर्टात उपस्थित प्रत्येकाचा श्वास थांबला. सतीशने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. त्याच्या बहिणी आणि त्याच्या वकिलाच्या चेहऱ्यावर एक विचित्र बेचैनी होती. जज साहेबांनी आपली नजर थेट ज्योती आणि काव्यावर रोखली आणि म्हणाले, संपत्तीचं वाटप होईल, तुम्हाला तुमचा हक्क मिळेल. पण जज साहेबांचा आवाज आता आणखी गंभीर आणि धारदार झाला. वाटप सर्वांसमोर होईल. माझी अट अशी आहे की ज्या दिवशी संपत्तीचं वाटप होईल त्या दिवशी तुम्ही दोघींनी आपापल्या सासरच्या किमान 10 लोकांना घेऊन यायचं आहे. दोन्ही बहिणींचे चेहरे पिवळे पडू लागले.
मग जज साहेब म्हणाले, ते लोक आपल्या डोळ्यांनी पाहतील की तुम्ही दोघी बहिणी आपल्या माहेरातून, आपल्या त्या भावाकडून, ज्याने आपलं आयुष्य तुमच्यावर कुर्बान केलं, संपत्तीत हिस्सा घेत आहात. आणि हो, जज साहेबांनी जोर देऊन म्हटलं, तुमच्या नणंदांनाही त्यावेळी आपल्या नवऱ्यासह यावं लागेल. शेवटी त्यांनाही कळायला हवं, वडिलकीच्या संपत्तीत मुलींनाही, आपल्या बहिणींनाही समान हक्क असतो. आणि सर्वात महत्त्वाचं, जज साहेबांनी आपला आवाज आणखी तीव्र केला, तुम्हा दोघींनी आपापल्या मुलांना देखील सोबत आणायचं आहे, जेणेकरून त्यांनीही आपल्या डोळ्यांनी पाहावं की त्यांची आई आपल्या मामाकडून आपला हक्क कसा वसूल करते. त्यांनाही हा धडा मिळायलाच हवा की नात्यापेक्षा पैसा किती महत्त्वाचा आहे. जज साहेबांनी एक क्षण थांबून संपूर्ण कोर्टाला पाहिलं आणि म्हणाले, जर तुम्ही दोघी ही अट मान्य करत असाल तर मी आजच आदेश पारित करेन की संपत्तीचं समान वाटप व्हावं. जर तुम्ही मान्य करत नसाल तर हा खटला इथेच खारिज केला जाईल. हा असा ब्रह्मास्त्र होता ज्याचा कोणताही तोड नव्हता. एक असा डाव ज्याने बहिणींचा लोभाचा महाल एका झटक्यात जमीनदोस्त केला होता. हे ऐकून दोन्ही बहिणी ताडकन उठल्या. त्यांचा चेहरा पांढरा तर पडलाच होता. त्यांना समजलं होतं की जज साहेबांनी त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकवलं आहे. जर त्यांच्या सासरच्या लोकांना, विशेषतः त्यांच्या नणंदांना हे कळलं की आपल्या माहेरातून अशा प्रकारे हिस्सा घेत आहेत, तर उद्या त्याही आपल्या माहेरी हिस्सा मागायला उभ्या राहतीलच. आणि मग सगळ्यात जास्त त्रास यांनाच होईल. ज्या कायद्याच्या आडून त्या आपल्या भावाचं घर तोडत होत्या, तोच कायदा आणि नियम आज त्यांच्या विरुद्ध उभे ठाकले होते. विरोधी वकिलाने झटपटत म्हटलं, माय लॉर्ड, हा तर सरासर अन्याय आहे. अशा अटीचा कायद्यात काही प्रावधान नाही. ही केवळ प्रकरण लटकवण्याची चाल आहे. जज साहेबांचा आवाज विजेच्या कडकडाट्यासारखा घुमला. अन्याय हा आहे की एका भावाला त्याच्याच बहिणी उद्ध्वस्त करण्यावर टपल्या आहेत. जर तुमचा मुवक्कील बरोबर असतील तर त्या फक्त आपल्या कायदेशीर हक्क घेत असतील तर त्यांनी हे सर्वांसमोर करण्यात काय आक्षेप आहे. सत्याला कोणत्याही पडद्याची गरज नसते. जज साहेबांनी दोन्ही बहिणींना थेट उद्देशून म्हटलं, हा आक्षेप यासाठी आहे कारण तुम्हाला हिस्सा घ्यायला माहीत आहे पण हिस्सा द्यायला तयार नाही. तुम्हाला तुमच्या माहेरातून हिस्सा हवाय, पण तुमच्या नंदेला त्यांच्या माहेरी हिस्सा मिळू नये का? कायदा फक्त तुमच्यासाठी आहे का? दोन्ही बहिणी डोकं खाली घालून उभ्या होत्या. त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं. जज साहेबांनी आदेश दिला, पुढची तारीख 15 दिवसानंतर. त्या दिवशी तुम्हा दोघींनी माझी ही अट पूर्ण करून यायचं आहे, नाहीतर हा खटला इथेच बंद केला जाईल. त्यांनी आपला हातोडा मेजवर आपटला. कोर्ट आता स्थगित केलं जात आहे. दोन्ही बहिणी ज्योती आणि काव्या एकमेकींकडे पाहत राहिल्या. त्यांच्या विजयाच्या आनंदाची एका खोल पराभवाच्या भीतीने घेतली होती. कोर्टाबाहेर येताच ज्योतीचा नवरा फोनवर आला. उत्साहाने त्याने विचारलं, काय झाला? निकाल आपल्या बाजूने लागला की नाही? मला पूर्ण खात्री आहे आज तुला तुझा हक्क नक्की मिळाला असेल. त्यावेळी काव्याचाही फोन वाजला. तिच्या नवऱ्यानेही तोच प्रश्न विचारला, लवकर सांग, किती पैसे मिळणार? दोन्ही बहिणी एकमेकींकडे पाहत होत्या. आज पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यात लोभ नव्हता, तर आपल्या कृत्याबद्दल खोलवर पश्चाताप होता. जज साहेबांचे शब्द, आईचं दुःख आणि आपल्या भावाचा तुटलेला चेहरा सगळं एकाच वेळी त्यांच्या डोळ्यासमोर फिरू लागलं. ज्योतीने थरथरत्या आवाजात आपल्या नवऱ्याला सांगितलं, नाही, मला कोणतीही संपत्ती नको. आणि काव्यानेही रडत रडत आपल्या नवऱ्याला तेच सांगितलं, मी माझा खटला मागे घेत आहे. दोघींनी फोन बंद केले. त्यांनी संपत्ती तर जिंकली नव्हती, पण आपली माणुसकी, आपला स्वाभिमान, आपला भाऊ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं माहेर सगळं हरवलं होतं. 15 दिवसात पुढच्या तारखेच्या आदल्या रात्री सतीश आपल्या घराच्या अंगणात एकटाच बसला होता. रात्रीच्या शांततेत त्याचं मन त्या जुन्या आठवणींमध्ये हरवलं होतं, ज्या दिवशी तो आणि त्याच्या बहिणी एकत्र खेळायचे, जेव्हा ज्योती आणि काव्य त्याला दादा दादा म्हणत मागे धावायच्या, जेव्हा त्यांच्या हसण्याने हे अंगण गजबजून निघायचं. आज तेच अंगण सुन्न झालं होतं, रिकामं पडलं होतं, जणू त्याचं हृदयच तुटून चूर झालं होतं. त्याच्या हातात एक जुनी राखी, ही ज्योतीने त्याला काही वर्षापूर्वी बांधली होती. तो त्या राखीला पाहत होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू गाळत होता. वनिता त्याच्या जवळ येऊन शांतपणे बसली. तिने त्याचा हात हळूवारपणे धरला आणि म्हणाली, सतीश, उद्या कोर्टात जाऊन तुम्ही तुमचा निर्णय बदलू शकता. अजूनही वेळ आहे, आपण लढू शकतो.
सतीशने डोळे पुसले आणि हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, वनिता, मी लढायला थकलो आहे, पण मला माझ्या बहिणी हरवायच्या नाहीत. त्यांच्याशी माझं रक्ताचं नातं आहे. कदाचित त्यांना एक दिवस त्यांची चूक नक्की समजेल. त्या रात्री सतीश झोपू शकला नाही. त्याला त्याच्या वडिलांचे शब्द आठवत होते, माझ्या मुली माझा अभिमान आहेत. आणि त्यावेळी त्याला त्याच्या मुलांचे अगदी निरागस चेहरे आठवू लागले, ज्यांनी आपल्या छोट्या गल्ल्याला त्याला देऊन त्याचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचं मन दोन गोष्टींमध्ये अडकलं होतं. एकीकडे त्याच्या बहिणींवरचं प्रेम आणि दुसरीकडे त्याच्या कुटुंबाची जबाबदारी. दुसऱ्या दिवशी कोर्टात सुनावणी सुरू झाली. सतीश कटघऱ्यात उभा होता. त्याचा चेहरा शांत पण अंतर्मनात वादळ गोंगावत होतं. ज्योती आणि काव्या कोर्टात आल्या, पण आज त्यांचे चेहरे वेगळे दिसत होते. त्यांच्या डोळ्यात लोभ नव्हता, तर एक अनामिक पश्चाताप आणि लाज होती. जज साहेबांनी त्यांना विचारलं, मिसेस ज्योती आणि मिसेस काव्या, तुम्ही माझी अट मान्य केली आहे का? तुम्ही तुमच्या सासरच्या लोकांना आणि मुलांना घेऊन आला आहात का? ज्योती आणि काव्या शांत राहिल्या. त्यांच्या वकिलाने पुढे येऊन सांगितलं, माय लॉर्ड, माझ्या मुवक्किलांनी निर्णय घेतला आहे की हा खटला मागे घेत आहेत. कोर्टात एका क्षणासाठी शांतता होती. सतीशने आश्चर्याने आपल्या बहिणींकडे पाहिलं. त्याला विश्वासच बसत नव्हता. ज्योती पुढे आली. तिचा आवाज थरथरला, डोळ्यात अश्रू भरले होते. ती म्हणाली, जज साहेब, आम्ही आमची चूक मान्य करतो. आम्हाला आमच्या भावाचा विश्वासघात केल्याचं दुःख आयुष्यभर सोसावं लागेल. आम्ही आमच्या लोभापायी आमचं माहेर, आमचा भाऊ आणि आमच्या आईचं हृदय तोडलं. आम्हाला कोणतीही संपत्ती नको. आम्हाला फक्त आमचा भाऊ परत हवा आहे. काव्याही पुढे आली. तिचे डोळे अश्रूंनी ओले होते. भाऊ, आम्हाला माफ कर. आम्ही तुझ्यासाठी कधीच काही करू शकलो नाही, पण तू आमच्यासाठी सगळं काही केलंस. तुझ्या त्यागामुळे आम्ही आज इथे आहोत आणि आम्ही तुझ्याच विरुद्ध उभ्या राहिलो. आम्हाला माफ कर दादा. सतीशच्या डोळ्यातील अश्रू वाहू लागले. तो कटघऱ्यातून बाहेर आला आणि आपल्या बहिणींकडे पाहत म्हणाला, ज्योती, काव्या, तुम्ही माझ्या बहिणी आहात. मी तुमच्यावर कधीच राग धरू शकत नाही. मला फक्त माझं कुटुंब परत हवं आहे. तुम्ही, आई, वनिता, मनीष आणि सिया, ही संपत्ती, हे घर, हे दुकान, हे सगळं तुमच्या एका स्मितासाठी मी कधीही सोडू शकतो. व्हीलचेअरवर बसलेल्या शेवंताताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या आपल्या मुलींना आणि मुलाला पाहत होत्या आणि त्यांच्या हृदयात एक वेगळीच शांतता होती. त्या हळुवारपणे म्हणाल्या, माझ्या मुलांनो, तुम्ही सगळे माझं खरं धन आहात. या घरापेक्षा, या दुकानापेक्षा तुमचं एकमेकांवरचं प्रेम माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. कोर्टात उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. जज साहेबांनी आपला चष्मा काढला. एक स्मितहास्य करत म्हणाले, हा खटला इथेच संपतो. पण मला आनंद आहे की आज एका कुटुंबाला त्याचं खरं धन परत मिळालं, प्रेम आणि विश्वास. त्यांनी आपला हातोडा मेजवर ठेवला आणि कोर्ट स्थगित केलं. सतीश, ज्योती, काव्या, वनिता आणि शेवंताबाई एकमेकांना मिठी मारत कोर्टाबाहेर आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक नवीन आशा. घरी परतल्यावर सतीशच्या अंगणात पुन्हा एकदा हसण्याचा आवाज घुमला. मनीष आणि सिया आपल्या आत्यांना मिठी मारत होते आणि शेवंताबाई आपल्या मुलांना पाहत हसत होत्या. सतीशने आपल्या खिशातून 3 जुन्या राख्या काढल्या आणि ज्योतीकडे पाहत म्हणाला, ही राखी तू मला बांधली होती, आज ती पुन्हा बांधशील का? ज्योतीने रडत ती राखी सतीशच्या मनगटावर बांधली आणि काव्यानेही आपली राखी बांधली. त्या क्षणी सतीशच्या कटघऱ्यात तुटलेलं हृदय पुन्हा जोडलं गेलं. त्या रात्री पुण्याच्या त्या छोट्या घरात एक कुटुंब पुन्हा एकत्र आलं. संपत्तीच्या लोभाने तुटलेलं नातं प्रेमाच्या धाग्यांनी पुन्हा बांधलं गेलं आणि सतीशच्या अंगणात, जिथे काही दिवसांपासून दुःख आणि शांतता पसरलेली होती, तिथं आता हसण्याचा आणि प्रेमाचा आवाज घुमू लागला. प्रेक्षक मित्रांनो, जज साहेबांचा निर्णय तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जे काव्या आणि ज्योतीने आपल्या भावासोबत केलं होतं ते योग्य होतं का? आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.